समर सक्सेस लाईफ परिवाराला कंपनीला 10 वर्ष पूर्ण होऊन 11व्या वर्षात पदार्पण झालेलं आहे आणि निश्चितच या 10 वर्षाच्या प्रवासामध्ये या ठिकाणी बसलेल्या कळत नकळत काही घरी राहिलेल्या प्रत्येक व्यक्तीचं या प्रवासामध्ये सहभाग आहे त्याबद्दल मी सर्वांचंच मनापासून आभार व्यक्त करतो, सर्वांना धन्यवाद देतो आणि ह्या 10 वर्षाच्या प्रवासामध्ये नक्कीच श्री स्वामी समर्थ महाराजांचा शुभाशीर्वाद आहे, परमपूज्य गुरुमाऊलींचा आशीर्वाद आहे, माझ्या आईवडिलांचा आशीर्वाद आहे. त्याचबरोबर या कंपनीच्या 10 वर्षाचा जो विजयी उत्सव साजरा होत आहे त्यामध्ये नक्कीच मोठा सिंहाचा वाटा आपल्या सर्वांचे लाडके मिस्टर किरणजी नाळे सर यांना खूप खूप धन्यवाद. त्यांचा खूप मोठा सिंहाचा वाटा आहे. त्याचबरोबर या ठिकाणी सर्वांचेच लाडके डॉक्टर भारतजी राठोड सर यांनाही खूप खूप धन्यवाद. त्याचबरोबर श्यामजी पाईलवर सर यांनाही खूप खूप धन्यवाद. जगन्नाथ इंगळे सर यांनाही खूप खूप धन्यवाद आणि या सर्वांचीच ऑल कोर टीम आपल्या सर्वांना खूप खूप धन्यवाद. आजचा 10वा अॅनिव्हर्सरी विजयोत्सव प्रोग्राम एकदम सुंदररित्या आपल्या सर्वांना मार्गदर्शन केल्याबद्दल दीप्ती मॅडमचे सुद्धा खूप खूप आभार. या ठिकाणी सुंदर अशी फोटोग्राफी करणारे, व्हिडिओ शूटिंग करणारे सर्वांनाही खूप खूप धन्यवाद. या ठिकाणी साऊंड सिस्टीमवाले असतील, या ठिकाणी डान्स ग्रुपने सुद्धा खूप सुंदर असा परफॉर्मन्स, या ठिकाणी ज्या मुली आहेत त्यांनी सुद्धा खूप असं सहकार्य केलं, त्याबद्दल सर्वांचेच मी मनापासून आभार व्यक्त करतो. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, 10 वर्ष पूर्ण झाली नाही. 10 वर्ष म्हणजे फार मोठा कालावधी नाही. आपण जेव्हा शिक्षण घेत असतो तर आपली शिक्षणाची सुरुवात पहिली पासून सुरुवात होते. 10वी पर्यंत जे शिक्षण घेतो तोपर्यंत आपण फक्त रमत गमतच शिकायला असतो. खऱ्या आयुष्याची सुरुवात ही 10वी नंतर सुरुवात होते. 10वीचा रिझल्ट आल्यानंतर कळतं का आपण सायन्सला जायचं का कॉमर्सला जायचं का आर्ट्सला जायचं. तेव्हा कळतं आपण इंजिनियर डॉक्टर व्हायचं का एखाद्या बँकिंग क्षेत्रात जायचं किंवा एखादा शेतकरी चांगला उत्कृष्ट शेतकरी बनायचं किंवा कॉम्पिटिशन एक्झाम देऊन MPSC UPSC देऊन एक चांगला अधिकारी IAS अधिकारी बनायचं. हे केव्हा कळतं? 10 वर्षां 10वी नंतर. आत्ता शिकता आपण 10वी पार केली. खऱ्या अर्थाने आपल्या आयुष्याची सुरुवात कंपनीची इथून पुढे आहे. आत्ता ते सर्वांनी सांगितलं ना, या ठिकाणी खऱ्या अर्थाने प्रत्येक व्यक्तीचं स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी या सर्व कोर मेंबर्सनी, कोर टीमनी आणि कंपनीने घेतलेली आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला यशाच्या शिखरापर्यंत जाण्यासाठी, प्रत्येक व्यक्तीला यशाच्या शिखरापर्यंत जाण्यासाठी ज्या काही एज्युकेशन सिस्टमची आवश्यकता आहे ती संपूर्ण सिस्टम या ठिकाणी कंपनीकडून देण्यात येणार आहे. कारण तुम्हाला सर्वांना या ठिकाणी सर्व सहकार्य करण्यासाठी खास करून आमची ऑफिशियल ॲडमिन टीम भूषण सरांनाही खूप खूप धन्यवाद. त्यांना सहकार्य करणारे पुणे ऑफिसमध्ये असेल, रावरी ऑफिसमध्ये असेल, सर्वांनाच खूप खूप धन्यवाद. कारण या सर्वांमुळेच आज मला प्रत्येक एक पाऊल पुढे टाकता येत आहे. कारण सांगायचा मुद्दा त्या परमेश्वराचे खूप खूप आभार आहे. त्या परमेश्वराने एक खूप मोठा एक आशीर्वाद दिलेला आहे तर जी व्यक्ती स्वप्न पाहू शकते, जी व्यक्ती स्वप्न पाहू शकते त्याच व्यक्तीला पूर्ण करण्याची हिंमत, ती ताकद त्याच व्यक्तीमध्ये परमेश्वराने दिली आहे. कारण स्वप्न पाहणाऱ्याच व्यक्तीमध्ये ती पूर्ण करणारी, बिना स्वप्न पाहणाऱ्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी ती एनर्जी त्याच्यामध्ये नसते. म्हणून मोठ्या विचार करा, मोठं ध्येय ठेवा, नक्कीच पूर्ण करण्यासाठी ही ऑल कोर टीम तुमच्या सोबत असेल. एक गोष्ट लक्षात घ्या, एक गोष्ट लक्षात घ्या, दूध आहे, दुधाचं आयुष्य किती दिवसाचं आहे? 1 दिवसाचं. जर त्याला तापवलं नाही तर 1 दिवसात खराब होतं. पण त्याच दुधामध्ये दही सुद्धा आहे तर ज्याचं आयुष्य त्याच्यापेक्षा जास्त आहे. त्याच दह्यामध्ये दूध, दही बनण्यासाठी स्वतःला आंबवून घ्यावं लागतं तेव्हा दही बनतं.
त्यात ह्याला घुसळल्याशिवाय लोणी तयार होत नाही, हे त्याला घुसळून घ्यावं लागतं. आणि त्याचप्रमाणे जोपर्यंत तापवलं जात नाही, स्वतःला जाळून घेतलं जात नाही, तोपर्यंत तूप सुद्धा बनत नाही आणि त्या तुपाचं आयुष्य कायमचं होते. तसे या ठिकाणी या प्रत्येक जण जो भिडणारा प्रत्येकाला प्रत्येक प्रोसेस समजून सांगितलं जाईल आणि जरी तापायची वेळ आली परंतु असं आयुष्य घडेल की जे तुपासारखं राहील. या ठिकाणी प्रत्येक व्यक्ती जे काही स्वप्न घेऊन आला ते नक्कीच वेळ फार झालेला आहे हे मलाही माहिती आहे. तुमची मानसिकता नाही आहे हे मलाही माहिती आहे. परंतु एक छोटासा संदेश देतो, विचार जर चांगले असतील तर कृती चांगली होते आणि चांगल्या विचारांच्या चांगल्या लोकांच्या संगतीत तुम्ही आलेला आहात. तुम्ही चांगल्या विचारांच्या चांगल्या लोकांच्या संगतीत या ठिकाणी आलेला आहे. एक गोष्ट तुम्हाला क्लिअर करतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल, चांगल्या विचारांच्या चांगल्या लोकांच्या संगतीत आल्यानंतर काय होतं, एक रेल्वे स्टेशन असतं, रेल्वे स्टेशनवरती प्लॅटफॉर्म असतो. प्लॅटफॉर्म असल्यानंतर आपल्याला माहिती आहे गाड्या येतात जातात, लोकांची गर्दी असते, काही उतरतात काही चढतात. परंतु त्याच्यामध्ये एक व्यक्ती असा त्या कोपऱ्यात बसला असतो की त्याचं एकच लक्ष असतं, गाडीतून जे लोक उतरतील त्या प्रत्येक व्यक्तीकडे भिक्षा मागायची, दान मागायची. परंतु हे असं करत असताना एक वेळा त्या ट्रेनमधून एक सुटामुटातला व्यक्ती येतो, त्याच्या हातामध्ये बॅग असते आणि ह्या व्यक्तीचं त्याच्याकडे लक्ष जातं आणि त्याला कळतं या व्यक्तीला जर मी दान मागितलं तर नेहमीपेक्षा मला जास्त मिळेल, नेहमीपेक्षा जास्त मिळेल. ती व्यक्ती भावत पळत त्या व्यक्तीकडे जाते आणि ते साहेब मला दान द्या ना, दक्षिणा द्या ना. ती व्यक्ती न ऐकल्यासारखं करते, पळत कुठे जाते, त्याला असं वाटतं साहेबांनी ऐकलं नसेल, परत तिथपर्यंत जाते. परत म्हणते साहेब काहीतरी मला दान द्या ना. साहेबांनी एकच सांगितलं, तू मला काय देऊ शकतो. ती व्यक्ती म्हणते साहेब मीच ऑलरेडी गरीब आहे, मी तुम्हाला काय देऊ शकतो, काय देणार, त्याच्यापेक्षा तू माझी परिस्थिती नाही त्याच्यामुळे मी तुम्हाला काही देऊ शकत नाही. तो व्यक्ती म्हणतो जर तुझ्याकडे देण्याचा जर अधिकार नसेल तर तुला मागण्याचा सुद्धा अधिकार नाही. हा विचार करतो, गाडीचं सिग्नल पडतो, ट्रेन निघते, ही व्यक्ती गाडीत बसते निघून जाते. हा व्यक्ती जागेवर बसतो आणि विचार करतो माझ्याकडे तर काहीच नाही, एवढी गरिबी आहे, पण ही व्यक्ती म्हणते तुला जर द्यायचा अधिकार नसला तर मागण्याचा सुद्धा अधिकार नाही, मी काय देऊ शकतो. एक दिवस विचार केला, 2 दिवस विचार केले, 4 दिवस विचार केला, रात्रंदिवस झोप लागेना. नंतर त्याला एक दिवस रात्री सुंदर असा सुगंध त्या ठिकाणी आला. वळून पाहतो त्या ठिकाणी फुलांची झाडं होती. त्याला असं वाटलं तर का नाही हे फूल लोकांना द्यावं, कारण सुंदर सुगंध आहे. त्याने दुसऱ्या दिवसापासून काही फुलं गोळा केली. जे व्यक्ती दान देईल त्याला एक फुल द्यायला सुरुवात केली. असं करता 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 काही दिवसात त्याच्या लक्षात आलं की या ठिकाणी फुलं कमी पडायला लागली. त्याने आणखी झाडं त्या ठिकाणी बसवल्यामुळे तो परिसर सुंदर झाला. त्या लोकांनाही आनंद आला. जे रेल्वे कर्मचारी आहेत त्यांनी त्याची खूप चांगली स्तुती करायला सुरुवात केली. हळूहळू करता करता त्याच्याकडे आणखी फुलं आली, त्याचा रेव्हेन्यू वाढत गेला आणि 4-6 महिन्यांनी पुन्हा त्या ट्रेनमधून त्या व्यक्तीची भेट झाली. ही व्यक्ती त्या व्यक्ती म्हणते साहेब ओळखलं का? ते म्हणते का बरं नाही ओळखलं. त्याने मी नाही का त्यावेळेला मागच्या वेळेला तुम्हाला दक्षिणा मागितली होती, भिक्षा मागितली होती, पण तुम्ही म्हटलं का तुझ्याकडे काही द्यायला नसेल तर मी सुद्धा तुला काही देणार नाही. पण सर माझ्याकडे आज फुल आहे, मी तुम्हाला फुल देऊ शकतो. ती म्हटलं अरे वा छान. त्यांनी ते फुल घेतलं, 500 रुपये दिले आणि त्या व्यक्तीने म्हटले आत्ताशी तू खऱ्या अर्थाने एक व्यापारी बनला. तो पुन्हा विचार करायला लागला, मी तर असं काय केलं, फक्त समोरच्या व्यक्ती दान देते आणि मी त्याला फक्त फुलंच देतोय, मग मी व्यापारी कसा. खूप विचार केल्यानंतर लक्षात आलं ज्या वेळेला आपण फुलं देत नव्हतो त्यावेळेला आपल्याला दक्षिणा फार कमी मिळत होती. ज्या वेळेला फुल द्यायला लागलो ते याच्यापेक्षा कितीतरी पण मोठी होती. नंतर त्याच्या असं लक्षात आलं तर लोक आपल्याला जे पैसे देतात ते फुलं आपल्याला दान म्हणून नाही, जे आपण सुंदर फुल सुगंधी देतो त्या फुलांचे पैसे आपल्याला देतात. सांगायचा मुद्दा एक चांगला विचार जर एखादा भिकारी व्यक्तीला जर व्यापारी बनवू शकतो, उद्योजक बनवू शकतो. या ठिकाणी आलात तुम्ही, तुमचा फार अमूल्य वेळ देऊन आलात, परंतु या ठिकाणी ज्या लोकांनी तुम्हाला मार्गदर्शन केलं ना हे फक्त तुमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी. एक गोष्ट लक्षात घ्या, 5 मिनिट घेणार आहे, पण एक गोष्ट लक्षात घ्या, या जगामध्ये अशक्य अशी कुठलीच गोष्ट नाही. या जगामध्ये अशक्य अशी कुठलीच गोष्ट नाही. एक व्यक्ती जर 28 वर्ष
तुरुंगात राहून सुद्धा तो जर त्या देशाचा राष्ट्राध्यक्ष बनू शकतो तर अशक्य असं काहीच नाही. दक्षिण आफ्रिका नेल्सन मंडेला त्या 28 वर्षात तुरुंगात राहून सुद्धा त्या देशाचे राष्ट्राध्यक्ष बनले. एक गोष्ट लक्षात घ्या, अशक्य असं काहीच नाही. धोतर घालणारा व्यक्ती सुद्धा जर एखाद्या देशाच्या करन्सीवर छापून येऊ शकतो तर काहीही होऊ शकतो. आपले भारताचे महात्मा गांधी आपल्या भारताच्या करन्सीवरती छापून आले. खरं होतं काही होऊ शकतो, काही होऊ शकतो. एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या व्यक्तीला 11 वेळा नोकरीसाठी कुणी दारात सुद्धा उभं केलं नाही, तो जर अलिबाबा सारखी कंपनी उभी करू शकत असेल, जॅकमा, चायना, तर काहीही होऊ शकतं. काहीही होऊ शकतं. फक्त तुमचे ठरवण्याचा विषय आहे. काही होऊ शकतं. एक व्यक्ती जर पेपर विकता मिसाईल मॅन बनू शकतो आणि आपल्या भारताचा राष्ट्रपती बनू शकतो, तर काहीही होऊ शकतं. काही होऊ शकतं. सांगायचं होतं या ठिकाणी सगळ्यांनी सांगितलं, पुढच्या वर्षी अॅनिव्हर्सरी प्रोग्राम हा बालेवाडी स्टेडियमला पुण्यातच होणार आहे. हा 1001% होणार आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, 3 महिन्यात आपण एवढा मोठा कोच घेतल्यानंतर एक ट्रेनर असतो, आपल्याला त्याच्यातलं एक छोटंसं 1 मिनिटाचं उदाहरण सांगतो. भारतामध्ये ज्याला क्रिकेटची आता 2020 झाली, आपल्याला जर क्रिकेट टीम मध्ये सहभागी व्हायचं असेल भारताच्या, तर किती प्लेअर लागतात? 11 प्लेअर लागतात. कोण चेन्नईचा असेल, कोण राजस्थानचा असेल, कोण दिल्लीचा असेल, कुठला असेल, ट्रेनिंग घेऊन तो ऑलरेडी तेवढा एक्सपर्ट असतो. म्हणून भारताच्या टीम मध्ये तो सामील होतो. सामील झाल्यानंतर सुद्धा त्याचं सिलेक्शन झाल्यानंतर सुद्धा त्याला जर कोचची आवश्यकता पडत असेल तर नक्कीच आपल्याला सुद्धा आपल्या जीवनाचे जर पुढे जायचं असेल तर चांगल्या कोचची आवश्यकता आहे. म्हणून तुम्हाला सांगायचं आहे तर एवढं सगळं स्किल असून सुद्धा जर चांगलं नॉलेज असेल, ते नॉलेज देण्यासाठी आपण कंपनीचे कोच म्हणून मिस्टर राज काळे साहेबांना सिलेक्ट केलेलं आहे. आणि त्यांनी चॅलेंज दिलं होतं, डॉक्टर साहेबांची माझी भेट झाली, पहिल्या 3 महिन्यामध्ये फक्त मला ट्रायल घ्या. आहे तो धंदा डबल नाही करून दिला तर राज काळे नाव नाही सांगणार, धंदा वाढवून दिलाच आहे त्यांनी. आणि आज मी तुम्हाला त्यांच्या वतीने हात शब्द देतो, तुम्ही 1 वर्ष माझ्यासोबत राहा. 1 वर्षामध्ये या हॉलमध्ये जेवढे बसलेले आहेत ना, प्रत्येकाला एक नवीन गाडी, एक बांगला तुम्हाला कमवून दिल्याशिवाय समाज सक्सेस करता एकही गव्हर्नमेंट. कारण 10 वर्षामध्ये मी सर्वांना सांगितलंय, 10 वर्षामध्ये बिझनेस आलाय. 10 वर्षात बिझनेस आलाय. आता आणायचा आहे. आता बिझनेस आणायचा आहे. बिझनेस आला तरी सुद्धा जर एवढे करोडपती झाले तर बिझनेस आणल्यानंतर किती करोडपती होते. आणि निश्चित टार्गेट ठेवून आहे, या वर्षी कमीत कमी 1 महिन्यामध्ये 1000 लोक, 12,000 लोक ट्रेनिंग घेऊन बाहेर पडणार. 12,000 लोक उद्याच्याच पासून सुरुवात आहे. याच महिन्यामध्ये किती 1200 ते 1500 लोक ट्रेनिंग घेऊन येतात. दर महिन्याला एवढे लोक ट्रेनिंग एज्युकेट होऊन निघणार आहे. हा बिझनेसच आहे. हा बिगर भांडवली धंदा आहे. हा बिगर भांडवली धंदा आहे. जर आपल्याला करोडपती होण्यासाठी बिगर भांडवली धंदा जर आपल्याला करता नाही आला तर मग भांडवल लावून आपण कधी करणार? सुंदर आहे. बिगर भांडवल धंदा नाही करता आला तर भांडवल धंदा आपण कधी करणार? लोकांना असं वाटतं माझ्याकडे पैसे आल्यानंतर मी मोठा बिझनेस करेल. पैसे तसे नाही आहेत. पैसे तसे नाही आहेत. जर तुम्ही हा व्यवसाय करू शकला तर जगात काही करू शकता. आणि नक्कीच गव्हर्नमेंट या डायरेक्ट सेलिंगला खूप सपोर्ट करतायत. त्या इंडस्ट्रीमध्ये काम करण्याची संधी आपल्याला मिळाली. आणि जी व्यक्ती आमच्या सर्वात सक्सेस परिवारामध्ये सहभागी होईल, सामील होईल, निश्चित त्याचे प्रत्येक स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी कंपनीसह ऑल कोर टीमची राहील. टीम सोबत ग्वाही देतो आणि पुढील तुमच्या यशासाठी खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो. आणि एक लक्षात घ्या, ही फक्त सुरुवात आहे. अजून खूप काही आपल्याला ग्रॅज्युएशन कम्प्लीट करायचं आहे. आपल्याला कॉम्पिटिशन एक्झाम पूर्ण करायची. नोकरीमध्ये वयाच्या 18व्या वर्षी 60व्या वर्षी रिटायर होते. आपण तर अजून 10वीतच आहोत. अजून 60 वर्ष 70 वर्ष आपल्याला रिटायर व्हायला बाकी आहे. त्याच्यामुळे हे काहीच नाही. या ठिकाणी हे तर फक्त 2000 आले. याच वर्षी तुम्हाला 2 लाखापेक्षा जास्त लोक राहतील. म्हणून आपल्याला पुढील कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो. यशासाठी खूप शुभकामना व्यक्त करतो. आज स्वामींच्या चरणी एकच प्रार्थना करतो, असाच आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू द्या. भिऊ नको, स्त्री तुझ्या पाठीशी आहे. तुम्ही सांगा ते आम्ही करायला तयार आहोत. धन्यवाद. श्री स्वामी.